नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रमेश शेख आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत मालवणला। तर मालवण तुम्हाला माहितीच आहे, टुरिझमसाठी फेमस स्पॉट आहे सिंधुदुर्गातला। तर तिथे जाता जाता आपण वाटेत सिंधुदुर्गातला धामापूर तलाव देखील बघू। तर मालवणच्या जवळपासचे जे काही बीचेस आहेत, त्याच्यात भोगवा बीच आहे, निवती बीच आहे, मे बी तारकर्ली बीच पण, तर ते सुद्धा बघू। मालवण शहरात देखील फिरू, इथल्या हॉटेलमध्ये दुपारी लंच करू आणि हो, सिंधुदुर्गातला जो महत्त्वाकांक्षी जो चिपी एअरपोर्टचा जो प्रोजेक्ट आहे, तिथे देखील आपण धावती भेट नक्कीच घेऊ। त्याच्यावरती मे बी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू, चिपी एअरपोर्टचा जो स्टेटस आहे। कारण तुम्ही जर मला ट्विटरवर जर फॉलो करत असाल, त्याची लिंक मी वरती देतो आहे। तर तुम्ही बघितले असाल की मी चिपी एअरपोर्टचे जे काही अपडेट्स येतात ते मी ट्विट करून टाकत असतो। तर त्या चिपी एअरपोर्टला सुद्धा आपण आज भेट देऊ आणि बघू तिथे काय प्रोग्रेस आहे। तर चला मग जाऊ मालवणला। तर मित्रांनो, आता आपण इथे ओरस मध्ये आलेलो आहोत आणि इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जी महत्त्वाची जी प्रशासकीय जी कार्यालय आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस हे सिंधुदुर्ग नगरीमध्ये आहेत, ओरसमध्ये आहेत। तर त्याची काही झलक आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता। तर आम्ही जाणून बुजून ओरसमधून मालवणला जाण्याचा रस्ता निवडला, कारण की आम्हाला ओरसमध्ये झालेली प्रोग्रेससुद्धा बघायची होती। त्यामुळे आम्ही व्हाया ओरस जात होतो या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, हे पाहू शकता, आता आपण चाललेलो सिंधुदुर्ग नगरीच्या तलावाकडे। तर इथे सध्या कुणीच नाही आहे, एक जण आहे, सॉरी।
मित्रांनो इथे बघू शकता पाठीमागे माझ्या सिंधुदुर्ग नगरी ओरसमधला तलाव तुम्ही बघू शकता. तर सध्या इथे कुणीच नाही आहे ॲक्च्युली, फक्त मी आणि माझा भाऊ आणि आणखी एक व्यक्ती, बस 3 जण आहेत तिथे. फारच मोठा असा तलाव आहे ओरसमध्ये आणि ते मासे तुम्ही बघू शकता इथे. तर किती छोटे छोटे मासे इकडे आहेत. ॲक्च्युली आता दुपारची वेळ आहे, 11 वाजलेले आहेत. 11 11:30 आय गेस वाजलेले आहेत. तर मे बी इथे संध्याकाळी गर्दी होत असेल 4-5च्या सुमारास. सध्या भरपूर ही शांत प्लेस वाटते. आता सिंधुदुर्ग नगरीचा तलाव तर बघून झाला. त्याच्या पुढे जाऊ आपण धामापूर तलावला बघायला आणि त्याच्यानंतर पुढे मग मालवण, चिपी एअरपोर्ट, भोगवे बीच, निवती बीच खूप काही बघायचं आहे. आणि आता 11 11:30 आय गेस वाजले असते. चला जाऊया. हा बघा, हा एंट्री एक्झिट रोड आहे. तर इथे सध्या कुणीच नाही आहे. आम्ही इथे डे टाईमला आलेलो आहोत, त्यामुळे मे बी नसेल. तुम्ही मे बी इव्हनिंग टाईमला ट्राय करा, पण सध्या तर इथे कुणी नाही आहे. मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आणि तिथे तुम्ही इलेक्ट्रिफिकेशनसाठी पोलसुद्धा बघू शकता. पोल्स लावलेले आहेत. आणि आता आपण रेल्वे स्टेशनच्या पाठीमागून आता आपण चाललेलो आहोत धामापूर तलावाकडे. तर ही आहे स्टेशनची मेन बिल्डिंग, मेन प्रिमाइसेस सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनचा. मित्रांनो हे आहे धामापूर तलाव. धामापूर लेकचा परिसर आणि हा जो पॉइंट आहे तो बंद आहे यावेळेला. आणि हे आहे धामापूरचं मंदिर राईट हँड साईडला. इथे काही बोटी देखील उभ्या आहेत, म्हणजे टुरिस्टसाठी ऑब्व्हियसली. त्या पण बंद आहेत वाटतं. सध्या इथे मोजकेच लोक आलेले आहेत, मोजकेच पर्यटक आलेले आहेत. हे मंदिर आहे धामापूरचं आणि हे आहे पर्यटकांसाठी व्ह्यूइंग पॉइंट लेकचा. तर इकडचं आता धामापूर तलाव बघून झाल्यानंतर आता आपण चालू पुढे मालवण शहरामध्ये.
मालवण शहर इथून जवळपास 15 किलोमीटर लांब आहे. जाऊ तिथे. दुपारचे 12:30 वाजलेले. ते 12:30 वाजता आपण हे बघतो आहोत आता सध्या. घामापूरचा तलाव परिसर.